सुप्रिया सुळे त्याचबरोबर अनिल देसाई हे सर्वजण बाहेर आले माध्यमांशी बोलतात। या ताई थोडं समोर या ताई थोडं समोर या थोडं पुढे या ताई थोडं समोर परत साहेब या साईडला मराठी बाईट होगा एक मिनिट रुको सर काय नेमकं मंगळवार विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकावर कोर्टाला फुली मारलेली आहे काय नेमकं वाटतं जे म्हटलेलं आहे कोर्टाला त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे आदेश दिले होते आणि रिझनेबल टाइम दिला होता। या रिझनेबल टाइमची डेफिनेशन जरी दिली नव्हती तरी कोर्टाला एक अपेक्षित रिझनेबल टाइम अपेक्षित होता आणि गेले 6 महिने याच्यात फक्त चालढकल होते। मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांना टाइम शेड्यूल द्यायला सांगितलं होतं, त्या टाइम शेड्यूलवरती आज आमच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे। ज्या पद्धतीने वेळेचा अपव्यय केला जातोय, काल फक्त 4 तास क्लबिंग करायचं या विषयावरती सुनावणी झाली, ते देखील आज सुनावणी असताना काल ठेवली होती। म्हणजे याचा अर्थ जाणून बुजून हे प्रकरण विलंब होतोय हे आज कोर्टाच्या निदर्शनास आमच्या वकिलांनी आणून दिलंय आणि त्यावरती कोर्टाने नाराजी व्यक्त करून खरं म्हणजे हे प्रकरण ॲडमिटेड फॅक्ट्सवरती आहे, त्यामुळे त्याच्यावरती फार कुठली मोठी ट्रायल न चालता समरी प्रकरण आहे, एक्सरसाइज करायचं आहे आणि समरी एक्सरसाइजला जास्त वेळ लावू नये, जास्तीत जास्त 2 महिन्यात हे प्रकरण संपवावं असं आज कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे। तरी देखील सरकारतर्फे विधानसभा अध्यक्षांतर्फे तुषार मेहता यांनी सांगितलं की मी माझ्या अशिलांशी बोलतो आणि मंगळवारी आपल्याला नवीन टाइम शेड्यूल देतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो विलंब चाललेला आहे याच्यावरती कोर्टाची नाराजी आज स्पष्ट दिसत होती। कोर्टाने जे काही मुद्दे समोर आणले त्यावरनं हे स्पष्ट दिसत होतं की विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने विलंब लावतायत या प्रकरणाला हे कोर्टाला मंजूर नाही असं आज एकंदर सत्र होतं। आज सुप्रीम कोर्ट बोललं त्याच्यानंतर असं वाटतं की 2 महिन्यामध्ये आमदार अपात्रतेचा अंतिम आम्ही याच्या बाबतीमधला निर्णय मंगळवारी अपेक्षित करतो। हा निर्णय कोर्ट घेईलच, पण आज जे काही मुद्दे आमच्या वतीने मांडले गेले ते हेच मांडले गेले की जी घटनेमधलं 10वं शेड्यूल ज्याच्या रक्षणासाठी गेले कित्येक दिवस ही लढाई चालू आहे, हे जर अशाच पद्धतीने चाललं राहील तर 10 शेड्यूल पायदळी तुडवलं जाईल आणि ते पायदळी तुडवलं जाऊ नये अशी जर इच्छा असेल या देशातल्या लोकांची तर सुप्रीम कोर्टाने याच्यात हस्तक्षेप करून वेळेवरती हे प्रकरण संपवलं पाहिजे। कारण महाराष्ट्रात जो काय राजकीय गोंधळ झालेला आहे आणि हे जे काय बेकायदेशीर सरकार निर्णय घेते याला कुठेतरी लगाम घालायचा असेल तर ह्या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागला पाहिजे। तो किती महिन्यात लागला पाहिजे हे मंगळवारी कोर्ट नक्की करेल। राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुद्धा वेळापत्रक द्यावं लागणार आहे। मी एक तर हे मॅटर सबज्युडिस आहे, त्याच्यामुळे फार काय त्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही। परब साहेबांनी सविस्तर त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि शिवसेनेचा मॅटर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मॅटर हा क्लब केलेला आहे, त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे की माननीय सुप्रीम कोर्ट ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न्याय देईल। तुम्ही पहिल्यांदाच कोर्टामध्ये आला होता, या राजकीय लढाईमुळे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये यावं लागलं? मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली। पवार कुटुंबातल्या वादामुळे तुम्हाला कोर्टाची पक्षाच्या दादांमुळे यावं लागलं कोर्टात? खरं तर मी राजकारणात कोर्टबाजीसाठी नाही आले, मी राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले होते। मला वाटलं नव्हतं हा दिवस येईल, पण शेवटी ही सत्याची लढाई आहे आणि सत्यासाठी जे काय करावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे आणि देशातले अनेक वर्षात पवारसाहेबांनी केलेलं काम आणि मायबाप जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद त्याच्यामुळे आम्ही उभे आहोत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी न्याय घेण्यासाठी हा काही वैयक्तिक आमचं काही नाही, पवारसाहेब कुठले इलेक्शनही लढणार नाही आहेत, त्याच्यामुळे हा विषय नैतिकतेचा आहे आणि ही लढाई नैतिकतेची आहे आणि सत्य आणि असत्याच्या विरोधातली ही लढाई आहे। दोन्ही प्रकरणामध्ये काही साम्य आहेत, तर निकाल जो आहे तो अपात्रतेबाबत एकत्रित येईल शिवसेना आणि राष्ट्रवादीचा? मला असं वाटतं हे आता मंगळवारीच आपल्याला नक्की काय ते कळेल। प्रमाणे काम करू द्या असं त्यांचे वकील म्हणत होते, त्याच्यानंतर सुद्धा खूप तिखट पद्धतीने कारण तशा प्रकारचं हे
तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल म्हणून ते जे त्यांच्या बाजून वक्तव्य करत होते ते बोलताना तसं म्हणाले की स्पीकर ह्याच्यामध्ये तर त्यांनी लक्षात आणून दिलं की ते या प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर सोपवलं आहे तर ही इज ॲक्टिंग ॲज अ ट्रायब्युनल आणि ट्रायब्युनल इज अमेनेबल, इट इज आन्सरेबल टू द सुप्रीम कोर्ट. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेली ही जबाबदारी अध्यक्षांनी एक ट्रायब्युनल म्हणून ती वेळेत पार पाडावी. हा समरी एक्सरसाइज आहे आणि 11 मे 2023ला झालेला निर्णय 11 मे नंतर 14 मेला इथून पहिलं हे गेलं. त्याच्यानंतर 14 जुलैला त्यांनी सुप्रीम कोर्टाने यांना विचारलं स्पीकरना. 23 सप्टेंबरला एक ऑर्डरसुद्धा दिली कधी तुम्ही हे करताय आणि त्यानंतर एवढा अवधी जो गेलेला आहे या अवधीमध्ये त्यांना समरी एक्सरसाइज करण्याचं किंवा जे कारणं पुढे केली जात आहेत ती कारणं मान्य करण्याचं हे कुठचं हे दिसत नव्हतं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि सरन्यायाधीशांनी त्या बाबतीमध्ये फार असे जे शेरे मारलेले आहेत त्या शेऱ्यांवरून असं हे सरळ दिसतंय आणि ह्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. त्यामुळे हे जे ध्वनिक्षेपण होत आहे त्या ह्याच्यामधनं लोक बघतायत, महाराष्ट्रातली काय, मुंबईतली काय आणि देशातली सगळ्यांना या बाबतीमध्ये न्याय अपेक्षित आहे. शेवटी संविधानाचं रक्षण करणं आणि संविधानावरूनच आपला देश जो रिपब्लिक ऑफ इंडिया किंवा आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की या लोकशाहीची जननी भारत आहे, हिंदुस्थान आहे, तर त्या जननीनेच इथं जर अशा प्रकारचं हे होत असेल तर कोणी कोणाकडे बघावं. आणि म्हणून त्यांनी एक शेरे मारताना सरन्यायाधीशाने असंही म्हटलं नाहीतर आम्हाला इथे या बाबतीमध्ये दखल घ्यावी लागेल आणि मग बाकीच्या गोष्टी अर्थात त्यांनी दिलेली मुदतसुद्धा त्यांनी हे केलं की 2 महिन्याच्या आतमध्ये हे होऊ शकतं आणि लेट हिम कंटिन्यू दिस डे टू डे बेसिस की आज स्पीकर म्हणून तुम्ही नाही आहात, आज तुम्ही ट्रायब्युनल म्हणून आहात. त्यामुळे तुमचं हे इथे मला निर्णय हवा आहे, निर्णय करून द्या याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मग लांबवणं किंवा दिरंगाई होणं हे अपेक्षित अजिबात नाही आहे. वेळापत्रक राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बाबतीत सुद्धा द्यावं लागेल आणि एकत्रित निर्णय होईल. निर्णय एकत्रित होईल कारण का हे दोन्ही ज्या याचिका आहेत त्या टॅग केलेल्या आहेत आणि त्यामुळे ते जे काही टाईमटेबल द्यायचं आहे ते एकत्रित द्यायचं आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज सुरुवातीपासून कोर्ट हे जरा थोडंसं आश्चर्यचकित व थोडंसं नाराज दिसत होतं. त्यांनी एक वाक्य जे उच्चारलं ते माझ्या दृष्टीने या पूर्ण याचिकेतलं सर्वात महत्त्वाचं होतं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाही आहात. जेव्हा सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत त्याच्या आतमध्ये हिडन काय आहे हे मी भारताला सांगायला नको. त्यामुळे सगळ्याच गोष्टी जर तुम्ही मस्तीत मस्करीत राजकीय सत्तेच्या मगरुरीत घेणार असाल तर ते कोर्टात चालत नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यात म्हणणं की ट्रायब्युनल काय करेल ते असं नसतं. टाईम शेड्यूल फिक्स असतो. त्यांनी जस्टिस नरिमन यांच्या याचिकेचीही आठवण करून दिली की जस्टिस नरिमन यांनी ऑलरेडी टाईम फिक्स करून दिला आहे तरी तुम्ही कुठल्याच टाईमचं पालन केलेलं नाही. ह्याच्यातच खूप काही आलं. ठाकरे पवार गट एकत्रितपणे लढतायत, त्या एकत्रित लढाईमुळे सुप्रीम कोर्टामध्ये वजन जास्त होतं, वजन जास्त वाढलं. ऐका महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात जे आहे ते कोर्टात घडलं. आम्ही तर मागणं आलो होतो, हे शर्यतीत खूप पुढे होते, पण आम्हाला दैवानीच त्यांच्या बाजूला नेऊन ठेवलं की नाही या दोघांवर सारखा अन्याय झालेला आहे, एकसारखंच प्रकरण आहे, त्यामुळे या दोघांना एकत्रच घ्या. तेव्हा आम्ही काही खास प्रयत्न केले काय केले काय माहीत नाही. मी ह्याच्यात वरच्याच नियतीने आम्हाला दोघांना एकत्र आणून ठेवलं. ते राहो न राहो आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आम्ही दोघं एकत्रच आहोत हे नियतीने या सुप्रीम कोर्टात दाखवून दिलं. एक पॉलिटिकल प्रश्न आहे. बारामतीमध्ये बावनकुळे गेले होते. अमेठी नंतर आम्हाला बारामती महत्वाचं आहे भाजपसाठी असं म्हटलं. ही लोकशाही आहे हो. लोकशाहीमध्ये विरोधक असणारच ना. मी त्यांच्या विधानाचं स्वागत करते. लोकशाही, आम्ही त्यांच्यासारखे दडपशाहीवाले नाही. कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे ना. माझी लोकशाही आहे. लोक ठरवतात. लोकांच्या दरबारात जायचं आपण. लोक ठरवणार, आपण कोण ठरवणार. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असतानाच ते भाजप सोबत जाणार होते, तशी डील देखील झाली होती आणि ते संजय राऊतांनीच आम्हाला सांगितलं. एक मिनिट. ज्या व्यक्तीने महिला आरक्षणाचं एवढं महत्वाचं देशातलं सगळ्यात मोठं विधेयक हे महिला आरक्षणाचं आणलं होतं, त्याच्यासाठी स्पेशल सेशन केलं, ज्या व्यक्तीने ज्या खासदारांनी त्या विधेयकाकडे पाठ फिरवली
अशा मी काही बोलणार नाही. ताई, आज महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे दादामुळे ताईला सुप्रीम कोर्टाची पायरी चढावी लागली. असं काही नसतं हो. हा काही आमच्या वैयक्तिक आयुष्यातला विषय नाही आहे. ही लढाई सत्याची आहे. म्हणजे जे सत्य योग्य आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि ते हयात असताना त्यांनी निर्णय घेतला की हा पक्ष माझा मुलगा उद्धवजी बघणार. आणि उद्धवजींनी बाळासाहेब हयात असताना तो अतिशय उत्तम पद्धतीने चालवला. हा विश्वास त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिला. असं असताना जेव्हा बाळासाहेबांचं तुम्ही नाम घेता, ते हयात असताना पक्ष मुलाला दिला आणि तो तुम्ही हिसकावून घेणार असाल, हा अन्याय नाही का? हा फक्त बाळासाहेबांवर किंवा उद्धवजींचा अन्याय नाही आहे, हा महाराष्ट्र आणि देशावरचा अन्याय आहे. बरं, आता नार्वेकरांबाबत जी टिप्पणी केली आहे कोर्टाकडून, त्यानंतर महाराष्ट्रातले आता तुमच्या गटाचे आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार, आता वेगळी रणनीती तिथं काय असणार आहे का नार्वेकरांवर दबाव टाकण्यासाठी? रणनीती कसली? सर्वोच्च न्यायालयाचं ऐकावं एवढीच आमची इच्छा आहे. बाकी काय आमचं काय रणनीती असण्याचं काय कारण नाही. सरकार आणि त्यांची कनेक्शन या आहे. सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठं आहे ना, आणि त्यांनी नाराजी पण व्यक्त केली ना. मग अजून काय करायचं? तर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते हे सुनावणीच्या दरम्यान उपस्थित होते. त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टात काय घडलं हे सांगितलं. लोकशाहीला अनुसरून पद्धतीनं सध्या अध्यक्षांचं वर्तन नाही आणि त्याबद्दलच कोर्टानं नाराजी व्यक्त केल्याची भावना या नेत्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांचं आमदार अपात्रतेच्या कारवाई संदर्भातलं वेळापत्रक न्यायालयाला अजिबातच मान्य नाही. आता पुढच्या मंगळवारी म्हणजे 17 तारखेला सरन्यायाधीशांसमोर एक नवीन वेळापत्रक अध्यक्षांना सादर करावं लागेल आणि जर हे निश्चित वेळापत्रक नसेल तर स्वतः सुप्रीम कोर्ट महाराष्ट्रातल्या आमदार अपात्रतेसंदर्भात एक डेडलाईन आखून देतील असं कोर्टानं स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.